नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. लवकरच लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील आणि या निवडणुकांमध्ये मावळ मतदारसंघामधून मराठा उमेदवार देण्यास ओबीसी नेते राजाराम पाटील यांनी विरोध केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कोणीही जर मावळ मतदारसंघामधून, ज्यामध्ये प्रामुख्याने उरण, पनवेल हा ओबीसी मतदारसंघाचा भाग येतो, या जर मावळ पट्ट्यातून जर मराठा उमेदवार दिला तर मी स्वतः या निवडणुकीत निवडणूक लढवणार आहे. आणि याचबाबत आपल्याला बोलायचं आहे. खरं म्हणजे तुम्हाला माहीत असेल की बऱ्याच दिवसापासून प्रभात पर्व न्यूजवर ते दिसले नव्हते. त्याचं कारण देखील तेच महत्त्वाचं आहे की मराठा आरक्षणाविरोधात शासनाने जो मराठा आरक्षण दिलेलं आहे त्याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल स्वतः त्यांनी केलेली आहे. ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते असतील किंवा ओबीसींचे त्यांच्या मेसेज जयश्री पाटील असतील किंवा ओबीसी नेते राजाराम पाटील साहेब देखील या ठिकाणी ओबीसीचं प्रतिनिधित्व करतात म्हणूया, किंवा आगरी कोळ्यांचं प्रतिनिधित्व त्या याचिकेमध्ये करतात. तर आपल्याला या सर्वांविषयी बोलायचं आहे. सुरुवातीला मी मुद्दामच पहिला महत्त्वाचा मुद्दा त्याला कव्हर करू इच्छितो की आपण मराठा उमेदवाराला या ठिकाणी मावळ मतदारसंघामधून विरोध केलेला आहे. मागच्या वेळेला आपण वंचित बहुजन आघाडीमार्फत निवडणूक लढवला होतात आणि मला माहीत आहे की जवळपास 80,000च्या आसपास आपण मतं, त्या 76,000 आपण त्या ठिकाणी मतं घेतली होती. पार्थ पवारांचा जो पराभव झाला त्याचं कारण देखील आपण निवडणूक लढवली असं देखील बोललं जातं. यावेळेला पुन्हा एकदा मराठा उमेदवाराला आपण विरोध करता, मराठा उमेदवार या ठिकाणी दिला तर तुम्ही स्वतः निवडणूक लढवणार असं बोलता. काय कारण आहे नेमकं? पहिली गोष्ट म्हणजे लोकनेते दिबा पाटील साहेबांचा हा मतदारसंघ आहे, पनवेल, उरण, रायगड. आणि दिबा पाटील साहेब 2 वेळा खासदार दिल्लीत झालेत आणि त्यांनी एक आदर्श खासदार म्हणून नेतृत्व केले. तसं नावाला खासदार खूप आहेत, पण दिबा पाटलांनी पनवेल, रायगडची, उरणची जी परंपरा निर्माण केली ती फार मोठी परंपरा आहे. आणि दिबा पाटलांनी ओबीसींचं नेतृत्व राष्ट्रीय स्तरावर केलेलं आहे. आणि म्हणून आमची सगळी तरुणांची जबाबदारी आहे की यामध्ये ओबीसी खासदार निवडून आला पाहिजे, तो कोणी असेल. पण इथे जर मराठा खासदार कुठले पक्ष देत असतील तर निश्चितपणे ओबीसींवर अन्याय होऊ नये म्हणून मी स्वतः ही निवडणूक लढवणार आहे. कारण मराठ्यांच्या राजकीय वर्चस्वामुळे अनेक निर्णय ओबीसींच्या विरोधी सतत होत आलेत. सिडकोची निर्मिती असेल, लोकनेते दिबा पाटलांच्या आंदोलनावर गोळ्या घालणारे वसंतदादा पाटील असतील, किंवा इथे वेगवेगळे आलेले तहसीलदार असतील, किंवा मराठा जिल्हाधिकारी, मराठा MD यांनी या भागाची प्रचंड लूट केलेली आहे. आणि म्हणून याला साऱ्यांना उत्तर केवळ ओबीसींच्या वतीने नाही तर SC STच्या वतीने सुद्धा उत्तर देण्याचं जबाबदारी माझी आहे. आणि मला विश्वास आहे की आमच्या SC ST आंबेडकरी मतदारांनी फार मोठं मतदान मला ₹1 न देता केलेलं आहे. आणि लोकांची मानसिकता ती आहे की आता ओबीसीनी राजकीय क्षेत्रात लढलं पाहिजे, मागासवर्गीयांनी लढलं पाहिजे. म्हणून इथे जर मराठा उमेदवार जर असेल तर निश्चितपणे ओबीसींच्या वतीने एक खासदार म्हणून मी निवडणूक लढणार. बरं, एक गोष्ट या ठिकाणी मला सांगावीशी वाटते की आपल्याला माहिती आहे की पूर्वी रायगड हा मतदारसंघ होता आणि आता तो कम्प्लिटली मावळ जो झालेला आहे त्याच्यामध्ये आता रायगड पनवेल म्हणजे पनवेल उरण इतर पट्टा जो आहेत, परंतु जो माथ्यावर घाट माथ्यावरला जो आपण म्हणतो म्हणजे जो वरचा पट्टा आहे पुणे जिल्ह्यातील पट्टा आहे तो देखील या ठिकाणी आहे. आता होतंय काय, जास्तीत जास्त ओबीसी संख्या जी आहे ही खालच्या पट्ट्यात आहे आणि वरच्या पट्ट्यात मराठा समाज आहे असं बोललं जातं. आणि त्यामुळे ही जाणीवपूर्वक स्ट्रॅटेजी अशी बनवली की मावळ मतदारसंघ असा बनवला की ज्यामध्ये इथल्या ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व मिळू नये अशा पद्धतीने बनवलं असं बोललं जातं. तर ही खरोखर ही स्ट्रॅटेजी होती. ही तुम्हाला काय वाटतं, ही जाणीवपूर्वक केली होती? ही जाणीवपूर्वक केली. महाराष्ट्राची विधानसभा ज्यावेळी अस्तित्वात आली तेव्हापासून 150 ते 200 आमदार एकट्या मराठा जातीचे आहेत. आणि मराठ्यांचा ओबीसींच्या महानगरपालिका, नगर परिषदा यांच्यामधल्या राजकीय आरक्षणाला विरोध आहे, म्हणजे मराठा आणि ब्राह्मणांचा. आणि त्या विरोधामुळेच आमच्याकडे आकडेवारी नाही म्हणून ओबीसींचं राजकीय आरक्षण जवळजवळ संपवण्यात आलं महापालिकेतलं. तर इथल्या ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदा आणि महानगरपालिकेतल्या सगळ्या ओबीसींचा हा आक्रोश आहे की आमच्या अस्तित्वाला आव्हान देणाऱ्या मराठा राजकारणाला आता चॅलेंज देण्याची गरज निर्माण झाली आहे. म्हणून ओबीसींचंच नाही तर 50% स्त्रिया, SC ST यांच्या वतीने ही निर्णायक लढाई आम्ही लढणार आहोत. आणि माझं सगळ्या मागासवर्गीयांना विनंती आहे की ज्या पद्धतीने मराठा केंद्रित राजकारण, काय आरक्षण सगळंच काही मराठ्यांना द्यायचं आणि मागासवर्गीयांचे अधिकार संपवण्याची जी भूमिका महाराष्ट्राच्या विधानसभेने आणि सगळ्या खासदारांनी घेतलेली आहे त्याच्या विरोधात आपण आत्ता मराठा आमदार, खासदार असतील त्यांना मतदान करू नये,
ते ओबीसीना करावं किंवा SC STना करावं, अल्पसंख्याक मुस्लिमांना करावं अशी विनंती या निवडणुकीच्या निमित्ताने मी आपणाला करतोय. बरं, आपल्याला खरं म्हणजे अनेक मुद्द्यावर बोलायचं आहे. एक तर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून प्रभात पर्व न्यूजवर राजाराम पाटील साहेब दिसले नाही असं विचारणा मला देखील होत होती. तर त्याचं मुख्य महत्त्वाचं कारण असं की सरकारनं जे मराठ्यांना जे आरक्षण दिलेलं आहे त्या विरोधात स्वतः याचिका करते, ज्याच्यामध्ये जी नावं आहेत म्हणजे गुणरत्न सदावर्ते असतील, त्यांची मिसेस असेल, माली समाजाचे प्रतिनिधी आणि OBC समाजाचे मग राजाराम पाटील साहेब आहेत, यामध्ये ते व्यस्त होते. ती याचिका ही जी दाखल करण्यात आलेलं आहे त्याच्या मागचे महत्त्वाचे कुठले मुद्दे आहेत की याचिकेमध्ये, कारण खूप अभ्यासाने ती बनवली असं मी ऐकतोय तुमच्याकडनंच, तर नेमका कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याच्यामध्ये? मी तुम्हाला सांगू इच्छिन की आपल्या प्रत्येकाच्या जीवनात फार महत्त्वाच्या काही गोष्टी असतात. या गोष्टींमध्ये मी माझ्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील यांच्या कुळ कायद्याच्या आंदोलनाने केले आणि हा कायदा OBC SC ST आणि स्त्रिया यांना जमिनींची मालकी देणारा कायदा होता. आणि याच पद्धतीनं मनुस्मृती दहन असेल महाडमधलं किंवा चौदार तळ्याचं आंदोलन असेल, चिरनेर जंगल सत्याग्रह असतील, ही सगळी माझी जीवनाची प्रेरणेची केंद्रे होती. परंतु वर्तमान काळातला हा जो OBC आरक्षण वाचवण्याचा जो लढा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या लढ्यासाठी आम्ही खूप अभ्यास केला, खूप पेपर जमवले, रात्री 4-4 वाजेपर्यंत आमचे सगळे लोक कार्यकर्ते जागले. मी आदराने उल्लेख करेन कारण 70 ते 75 वर्षाचे आमचे माळी समाजाचे शंकरराव लिंगे यांनी प्रचंड कष्ट घेतले. त्यांना डायबिटीस असताना त्यांनी खूप कष्ट घेतले आणि सगळ्यात जास्त कष्ट आणि सगळ्यात जास्त निर्णायक भूमिका ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी घेतली. त्यांच्या मिसेस, मी जिला माझी बहीण मानतो, त्या जयश्रीताई पाटील यांचेसुद्धा कष्ट महत्त्वाचे आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अनेक लोक मला विचारतात की तुम्हाला दुसरे वकील भेटले की नाही, तर मी यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही सांगतो की मराठा आरक्षणाच्या विरोधात लढायला महाराष्ट्रात कोण तयार नाही आणि म्हणून गुणरत्न सदावर्ते यांनी जीवावर उदार होऊन ही लढाई आपल्या अंगावर घेतलेली आहे. आणि त्यांना जे त्रास झालेला आहे, त्यांच्यावर कोर्टाच्या आवारात हल्ले झाले, त्यांच्या गाड्या फोडल्यात, त्यांच्या जीवाला आजही धोका आहे. माझ्यासमोर 100 कॉल त्यांना धमक्यांचे येतात. मलासुद्धा सुरुवातीला कॉल आले, तुम्हाला मारू वगैरे. मी सांगितलं ठीक आहे बाबा, आम्ही उरण पनवेलचे छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमारी मावळे आहोत, आग्रे आहोत. तुम्ही कधीतरी आग्र्यांचा इतिहास काढा, जास्त नसेल खोलात जायचं तर दत्ता पाटील आणि दिबा पाटील यांचा इतिहास काढा. आम्ही मरणाला घाबरत नसलेले लोक आहोत. रोज मरण आम्ही समुद्रात बघतो, त्यामुळे असं काय आम्ही घाबरत नाहीत. आणि म्हणून देशाच्या समतेसाठी लढायला मला संधी भेटली आणि त्यामध्ये पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्ते आणि जयश्रीताई यांना मी मनापासून धन्यवाद देईन की ही याचिका बनवताना जे कायद्याचा अभ्यास त्यांनी केला आहे किंवा जे संदर्भ शोधलेत त्यामध्ये रात्र जागरण करणं आणि त्यांनीसुद्धा कबूल केलं. त्यांच्या जीवनातली सुद्धा ही याचिका अत्यंत महत्त्वाची आहे. आणि आगरी, कोळी, कराडी, भंडारी, OBCच्या वतीने मला ही लढण्याची संधी जी मिळालेली आहे ती माझा एकट्याचा विषय नाही. समाजातल्या अनेक लोकांनी यामध्ये मला पाठिंबा दिला आहे, मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. याला खर्चसुद्धा खूप मोठा आहे आणि तो खर्च करायची जबाबदारी आहे ती मी काम करू शकतो, पण पैशाची जबाबदारी हे अनेक लोकांनी घेतली. खरं म्हणजे सुरक्षेच्या कारणास्तव मी त्यांची नावं इथे घेऊ शकत नाही, कारण त्यांच्यावर पण हल्ला होऊ शकतो. अशी दहशत महाराष्ट्रात मराठ्यांची आहे. आणि म्हणून मराठा आरक्षण हे असंविधानिक आहे. मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेलाच नसेल तर त्यांच्या आंदोलनाची सुरुवात झालेली आहे ही संविधान विरोधी आहे आणि संविधान टिकवण्यासाठी आपण ही लढाई लढतोय. आम्ही मराठा जातीच्या विरोधात नाहीत. तुमचं राजकीय नेतृत्व सगळीकडे आहे, सहकार चळवळ, बँका, ऊसाची शेती, पाणी, खासदार, आमदार सगळं जर तुमच्याकडे आहे तर तुम्ही मागासलेले कसे, हा आपला प्रश्न पहिल्यापासून होता, आत्ताही आहे. आणि म्हणून समस्त मागासवर्गीयांमध्ये खास करून OBCमध्ये भटके विमुक्त आहेत. पद्मश्री लक्ष्मण माने यांनी भटके विमुक्तांची बाजू इथे मांडलेली आहे की त्यांच्यापेक्षा तुम्ही गरीब नाही किंवा त्यांच्यापेक्षा मागासलेले नाही, आदिवासींपेक्षा तुम्ही मागासलेले नाही. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधात लढायला तरुणांनी पुढे यावं, राजकीय नेत्यांनी पुढे यावं. आत्ता आपण एका जातीविरुद्ध लढत नाही तर विषमतेविरुद्ध लढतोय. म्हणजे ब्राह्मण आणि मराठा म्हणजे क्षत्रिय आणि वैश्य या लोकांनी हजारो वर्ष आपलं शोषण केलं. ऋग्वेद काळापासून केलं. ऋग्वेदामध्ये पुरुष सूक्तामध्ये यांनी स्वतःला जाहीर केलं की ब्राह्मण मुखातून जन्माला आले, क्षत्रिय बाहूतून जन्माला आले, यांनी मांड्यापासून वैश्य जन्माला आले, पायापासून शूद्र म्हणजे आगरी, कोळी, भंडारी आम्ही सगळे भटके विमुक्त. आणि अतिशूद्रांची अवस्था तर तुम्हाला भयानक आहे. ते त्यांना कोणी स्पर्शच करत नव्हतं, त्यांना कोणी पाणीच देत नव्हतं, आदिवासींना गावातच कोणी घेत नव्हतं, ते जंगलातच होते. या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून
ही लढाई लढत असताना मी कुठल्याही उच्चवर्णीय जातीच्या विरोधात नाही, तर त्यांना पण माझी विनंती आहे, तुमच्या पूर्वजांनी केलेल्या शोषणाचा अभ्यास करा, मनुस्मृती वाचा, ऋग्वेदातलं पुरुष सूक्त वाचा आणि प्रत्यक्ष व्यवहारात ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही त्रास दिला आहे, आजही घोड्यावरून म्हणजे वरात काढली तर त्याला मारलं जातं, सार्वजनिक ठिकाणी मागासवर्गीय माणूस पाणी प्याला तर त्याला नको केलं जातं, आजही आमच्या इथल्या प्रकल्पग्रस्तांनी जर विरोध केला घरं वाचवण्यासाठी, जमिनी वाचवण्यासाठी, तर पोलीस मोठ्या प्रमाणात त्यांना अरेस्ट करतात, त्यांची घरं दिवसाढवळ्या पाडतायत. सातबारे मुंबईचे बदललेले आहेत, नवी मुंबईचे सातबारे बदलले आहेत. मुंबईमध्ये गोदरेजची 3,400 एकर जमीन आहे. कारण काय सांगितलं की मुंबईतल्या जमिनी कमी पडतात म्हणून नवी मुंबई केली. मग ती गोदरेजची जमीन तुम्ही का नाही घेतली हो? वेगवेगळ्या ट्रस्टच्या का नाही घेतल्या? आगरी आणि कोळ्यांच्याच काय काय घेतल्या? माझा स्वतःचा आरोप आहे, हे सिडको वगैरे ना लोकांना वाटत असेल विकासासाठी आहे, तर ते मला नाही वाटत ते एक कंपनी आहे. सिडको झाली ती कंपनी, आणि कंपनी काय असते माहिती आहे का, ती कंपनीमध्ये खूप मोठ्या संख्येने कर्मचारी असतात. आता भरपूर मोठ्या संख्येने जर कर्मचारी असले आणि ती जर चालू आहे त्यांचं काम, ते अचानक बंद पडली तर रस्त्यावर येतील ना. मग आता सिडकोचे MD झाले काय, सिडकोचे सगळे जे कर्मचारी झाले काय, हे कामाला आहेत, आणि जर असा कुठला प्रकल्प नवीन जर त्यांनी आणलाच नाही तर ते बेकार होतील ना. आणि मग सगळे काय शासन पोषेल का त्यांना? मग सगळी ती कंपनी, आणि विकासाच्या नावाखाली ते ठीक आहे विकास तर होतो, परंतु तो विकास जनता भूमिक म्हणजे इथल्या लोकांना सामावून घेतलेला विकास नसतो असा आरोप होतो. कारण त्या ठिकाणी सातत्याने ती कंपनी कशी प्रॉफिटमध्ये जास्तीत जास्त येईल आणि त्याचा मोबदला जास्तीत जास्त कसा मिळेल त्यांच्या कर्मचाऱ्यांना, अशीच एक व्यवस्था आहे सर, असं मला वाटतं. अहो साधं मी सांगतो सागरजी, तुम्ही महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे की आगरी, कोळी, कराडी, भंडारी, ओबीसीना अजून माहीतच नाही की मनुस्मृतीच्या काळात तर आमचं शोषण झालं, आम्हाला जमीन, पाणी, जंगल, शिक्षण, धर्म याचा कुठलाही अधिकार नव्हता. तो अधिकार भारतीय संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिला. महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांनी हे आम्हाला सगळे जमीन मालकीचे अधिकार दिले आणि ते पेशवाईने संपवले. आणि पुन्हा एकदा इथे MIDCचा कायदा आणला गेला, इथे सिडकोचा कायदा आणला, आता नैना आणलेला आहे, MMRD आणलेले आहेत. हे नगरविकास मंत्री कोण आहेत, मुख्यमंत्री कोण आहेत, महसूल मंत्री कोण आहेत, सगळे मराठा आणि ब्राह्मण आहेत. म्हणजे वर्तमान काळात मनुस्मृतीची लूट आमची होते, आरक्षण आमचं संपवलं जातं. ह्या गोष्टी आगरी, कोळी, कराड्यांना समजत नाही. गर्वसे कवम हिंदू आहे आम्ही बोलतो, हा हिंदू धर्म अभिमानाचा आहे, पण हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे आमची लूट करतात, तेव्हा हा धर्म कुठे असतो हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून या धर्माच्या आधारावर हिंदुत्वाने आमची जी लूट केलेली आहे ती लूट समजून घ्यायची असेल तर आरक्षण निर्मितीची भूमिका, आरक्षणाच्या कायद्याची निर्मितीची भूमिका समतेवर आधारित आहे, भारतीय संविधानावर आधारित आहे. आणि भारतीय संविधान हे ऋग्वेदातल्या पुरुष सूक्ताला, मनुस्मृतीतल्या विषमतेला उत्तर देण्याची एक प्रक्रिया आहे आणि ही समजून आम्ही घेतली पाहिजे. आणि म्हणून सिडको ही ओबीसींची लूटच करत आली. मुंबईमध्ये सुद्धा आमचे सातबारे नष्ट केले आणि आम्हाला भाडे करू दाखवलं आणि प्रॉपर्टी कार्ड दिलं, तिथे मालकी नाही दिली. आज इथे सिडकोनी जागा घेतली आणि जागा दिल्यानंतर जे 12.5% दिले ते भाड्याने दिले, मालकीने दिले नाही. तुम्ही जमीन मालकीने घेतलीत तर आम्ही ह्या मुंबईचे, नवी मुंबईचे मालक आहोत असं मालकीने का नाही दिले? तर याच्यामध्ये आजही सुद्धा एकनाथ शिंदे सांगतात की गावठाणांमधल्या घरांना प्रॉपर्टी कार्डची मागणी आमची आहे, ते मालकीने मिळावं ही माझी मागणी आहे, आमची सगळ्यांची मागणी आहे. तर ती भाड्याने द्यायला तयार आहेत. भाड्याने म्हणजे काय, आम्ही काही इथल्या भूमीचे मालक नाही का? आणि म्हणून ही वर्तमानात ह्या देशात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी घेतलेली भूमिका, ओबीसी, मागासवर्गीय, SC ST आदिवासींच्या विरोधात घेतली भूमिका अत्यंत जातीयवादी भूमिका आहे. आम्ही जातीयवादी नाहीत. आणि ही विषमतेची मांडणी आहे, त्याला विरोध करण्यासाठी मराठा आरक्षणाची याचिका खूप अभ्यासपूर्वक आम्ही उच्च न्यायालयात मांडलेली आहे. आणि त्याबद्दल मी सगळ्या ओबीसींना विनंती करतोय, आगरी, कोळी, कराड्यांना, भंडाऱ्यांना विनंती करतोय. क्रिकेटला 10-10 लाख रुपये देणगे देणारे आमचे नेते, हळदीला दारूचा धूर काढणारे लोक, या सगळ्यांना विनंती आहे कधीतरी संविधानिक हक्कासाठी आपण मदत केली पाहिजे. आणि म्हणून भगवान बुद्ध, लोकनेते दिबा पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या नेतृत्वाने समाजाच्या न्यायासाठी नम्रतेने असे हात पसरले, असे विनम्रतेने मी आपल्यासमोर हात जोडून विनंती करतो की आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, पुन्हा एकदा जसं आमच्या मागासवर्गीयांच्या भावंडांच्या गळ्यात मडकं आणि पाठीमागं झाडू आला, अशाच प्रकाराची विषमता आमच्या वाट्याला आली होती. घुंगराची काठी घेऊन आम्ही चालायचो की ब्राह्मणाला कळलं पाहिजे, मागासवर्गीय आगरी आले. आणि त्याच पद्धतीने अनेक ठिकाणी अपमान, काळे दोडे बांधायचे गळ्यामध्ये आपल्या, आजही ती पद्धत आहे. म्हणजे आम्ही शूद्र आहोत हे दाखवण्याची, ही अशा प्रकारची गुलामगिरी
आधुनिक काळामध्ये मनुस्मृतीचं जे राज्य येऊ घातलं आहे ते आल्यानंतर येऊ नये असं वाटत असेल तर संविधानिक लढाई आपण लढली पाहिजे, संविधान टिकवलं पाहिजे, आरक्षणाची जी न्यायाची भूमिका ती टिकवली पाहिजे. आणि मला पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं की ह्या गोष्टी आमच्या समाजाला कळत नाही, हे माझं मोठं दुःख आहे. जे दिबा पाटील आम्ही उभे केले तर दिबा पाटलांचं नामकरण आंदोलन, त्या दिबा पाटलांच्या नावाला अजूनही केंद्र सरकार राज्य सरकार मान्यता का देत नाही? मी उद्धव ठाकरेंना धन्यवाद देईन आणि इथल्या सगळ्या आमचे नेते आहेत, बबनदादा असतील किंवा शिवसेनेचे नेते, त्यांनी मला मातोश्रीवरून गेले होते आणि तिथे मी सांगितलं की उद्धवजी आत्ता इथे आमचे खरे पितामह दिबा पाटील आहेत, त्यांचं नाव द्या, ते ओबीसी नेते पण आहेत. त्यांनी एक काम केलं की माझ्या वडिलांचं नाव मी मागं घेतो, म्हणजे हक्क सोडलाय, कोणी हक्क सोडपत्र दिलं, कोणी उद्धवजी ठाकरे यांनी. पण आता निवडणुकीला 2-3 महिने आहेत, मग नरेंद्र मोदींनी सुद्धा नाव जाहीर केलं पाहिजे दिबा पाटलांचं, पण ते होत नाही, कारण ह्या सगळ्यांचा ओबीसीना विरोध आहे. खरं म्हणजे भारतरत्न पुरस्काराच्या रांगेमध्ये आदरणीय नारायण नागू पाटील आहेत, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर काम केलं, आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार असेल त्यामध्ये आदरणीय दत्ता पाटील आहेत, दिबा पाटील आहेत, हे 2 मोठे नेते आहेत. कर्पुरी ठाकूर या ओबीसी नेत्याला आता भारतरत्न पुरस्कार भेटला. ॲडव्होकेट जनार्दन पाटील, जनार्दन कोठेकर हे ओबीसींचे नेते आहेत आरक्षणाचे. अशी अनेक नावं आगरी कोळ्यांची इथे आहेत. शिवरामबुवा वरळीकर गायक क्षेत्रात आहेत, पण आमच्या गायकांचा सन्मान होत नाही, नाही राजकीय नेत्यांचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा. ओबीसींचा हा अन्याय दूर करायचा असेल तरी प्रत्येक निवडणूक आम्ही लढली पाहिजे आणि मराठा बांधवांना हे दाखवून द्यायचं असेल की तुम्ही क्षत्रियासारखे वागत असाल, तुमचा सरपंच पण तुमचाच पाहिजे, आमदार पण तुमचाच, खासदार पण तुमचाच, कुठल्याही पक्षात हे चालणार नाही. आणि म्हणून सगळे ओबीसी आम्ही 11 तारखेला एक जाहीर पत्रकार परिषद घेऊन सांगतो, याच्यापुढे मराठांना ब्राह्मणांना मतदानच करायचं नाही, कारण हे मनुस्मृतीनुसार उच्चवर्णीय आहेत आणि समता आणायची असेल तर आपण आदिवासी, SC ST OBC, अल्पसंख्याक आणि स्त्रिया यांना निवडून दिलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं देशामध्ये 85% मागासवर्गीयांचं शासन आणलं पाहिजे, प्रशासन आणलं पाहिजे, ही विनंती मी आपल्याला करतोय. पण आता एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे निवडणुकीच्या मुद्द्यावरच परत आपण येतो. एकतर आपण जी लढवली होती, म्हणजे निवडणूक लढवली होती, त्यावेळी आपण वंचित बहुजन आघाडीमार्फत लढवली होती. आता सुद्धा बोललं जातं की आता शिंदे गटामार्फत कदाचित बारणेंना पुन्हा या ठिकाणी उमेदवारी दिली जाईल आणि या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं वगैरे जवळपास डिक्लेअरच झालेले आहेत. कदाचित आमदार प्रशांत ठाकूर यांना लोकसभेची म्हणजे लोकसभेची उमेदवारी दिली जाईल असंही बोललं जातं. आता मला तुम्हाला असं विचारायचं आहे, जर तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढवणार असाल तर मराठा उमेदवार असाल तर मग ते कुठल्या पक्षानं, आणि जर या ठिकाणी जर आमदार प्रशांत ठाकूर यांना जर कदाचित उमेदवारी दिली तर मग ते ओबीसी आहेत, मग त्यावेळी तुमचं काय म्हणणं असेल? बघा की ओबीसींना उमेदवारी भेटली पाहिजे आणि त्यामध्ये सगळ्यात गरीब असलेल्या माझ्यासारख्या माणसाला, असं ज्यांना वाटतं, म्हणजे नेते आहेत राजकीय पक्ष, त्यामध्ये एकमेव नेते महाराष्ट्राचे आहेत आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर. कारण मी आयुष्यात स्वप्न पण बघू शकलो नसतो कधी खासदारकी लढू शकतो. म्हणजे सगळ्या प्रकारची मदत मोठा भाऊ म्हणून, मग ती आर्थिक असेल, ती राजकीय असेल, तिकीट देणं, मनाचा धीर देणं, कारण ओबीसीना न्यूनगंड आहे. आता पनवेल उरणमध्ये काय कमी बलाढ्य नेते आहेत आपले? म्हणजे पहाड्यासारखे, सह्याद्रीसारखे कडा असलेले नेते आमच्या इथे आहेत. मी नाव नाही घेत, ज्या गावात मी इंटरव्ह्यू देतोय तिथे मोठे मोठे नेते आहेत, त्यांच्यामध्ये काहीच कमी नाही. 6.5 फूट उंच आहेत, त्यांच्या हातात 2 तलवारी दिल्या तर बालजीप्रभू देशपांडेंपेक्षा मोठा पराक्रम करतील ते या कारल्याच्या घाटात, असे नेते आहेत. त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम काय? न्यूनगंड आहे. आपण लढायचंच नाही, पक्ष देईल तो निवडणूक. आणि पक्षाने आगरी, कोळी, कराडी, भंडाऱ्यांना असं फसवलंय, सगळे शाखा प्रमुख आमचे, सगळे विभाग प्रमुख आमचे, भांडणं झाली की कोथळा काढायला आमचे लोक. पण जेव्हा मुख्यमंत्री पद द्यायचं आहे तर तेव्हा नारायण राणे पाहिजे, तेव्हा मनोहर जोशी पाहिजे, तेव्हा एकनाथ शिंदे पाहिजे, म्हणजे मराठा मनोहर जोशी पाहिजे. ओबीसीना नेतृत्व न देण्याची सर्व पक्षांची भूमिका आहे, ही मला बदलवून टाकायची आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही सगळ्या ओबीसीनी निर्णय घेतला आहे की सगळ्या ओबीसीच्या एकतर उमेदवारी उभ्या करायच्या किंवा मागासवर्गीय लोक असतील, SC ST, त्यांना मतदान करायचं, मुस्लिम अल्पसंख्याक असतील, बौद्ध असतील, यांना मतदान करायचं. पण याच्यापुढे महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये बदल करायचा, कारण महाराष्ट्राच्या विधानसभेने परवा जो निर्णय घेतला, राजकीय दबावापोटी घेतला आणि मराठ्यांना 10% आरक्षण दिलं. कारण म्हणजे मराठ्यांना सगळीकडे प्रतिनिधित्व आहे, नोकऱ्यामध्ये, शिक्षणात ते पुढे आहेत, तरी पण हा निर्णय घेतला कारण त्यांचे आमदार जास्त आहेत, खासदार त्यांचे आहेत, ते संघटित आहेत. आमचे नेते ओबीसी आरक्षणाच्या बाजूने बोलायला तयार नाहीत. 10 फोन केले तर 1 रुपया द्यायला तयार नाहीत. आणि ते मला समजतात की हा भिकारी राजाराम पाटील आहे, पण मी भिकारी नाही, मी राजाराम पाटील आहे, मी राजा माणूस आहे आणि ओबीसींसाठी लढणारा माणूस आहे. आणि ही लढाईची प्रेरणा माझी लोकनेते दिबा पाटलांची आहे. उद्या दिबा पाटलांना सुद्धा तुम्ही गरीब म्हणून हिनवाल, पण दिबा पाटलांसारखा नेता नाही. भविष्यात दिबा पाटील साहेबांना विमानतळाला तर नाव देऊच,
पण आम्ही दिल्लीमधून जाहीर केलं दिबा पाटील हे आमचे संत आहेत. कारण कुठल्याच संत महात्मांनी ओबीसी SC ST यांना अशा प्रकारचा न्याय दिला नाही. ते धार्मिक आधारावर लढत दिले आणि धर्माने नेहमीच शोषण केलं मागासवर्गीयांचं, आणि म्हणून दिबा पाटलांना आम्ही संत घोषित केलेलं आहे. या मार्गावरून ही लढाई सुरू आहे आणि म्हणून मराठ्यांच्या आरक्षणाला आम्ही न्यायालयात विरोध केला आहे. किंबहुना ह्या जरांगेंना वाशीमध्ये अडवलं तीसुद्धा आमची याचिका आहे आणि हे गुन्हेगार आहेत अशा स्वरूपाची याचिका आहे. आणि निश्चितपणे जर त्यांनी जास्त आगाऊपणा केला, ओबीसींना त्रास द्यायचा प्रयत्न केला, जबरदस्ती दहशत माजवायचा प्रयत्न केला तर शासन त्यांना अरेस्ट करेल याबद्दल मला पूर्ण आत्मविश्वास आहे. कारण हे आम्ही करतो हे सगळं संविधानिक आहे. आम्ही मराठ्यांच्या विरोधात पण नाही आणि ब्राह्मणांच्या विरोधात पण नाही. पण कधीतरी या देशाची सत्ता, या देशाचं प्रतिनिधित्व मग शिक्षणातलं असेल, आरोग्याचं असेल, साहित्य क्षेत्रातलं असेल, कला क्षेत्रातलं असेल, हे दबलेल्या पिचलेल्या ओबीसी SC ST वंचित समूहांना आपण स्वतः होऊन द्यावं. कारण जपानमध्ये क्षत्रियांनी आपली तलवार खाली ठेवली होती का, तर लोकशाहीच्या समर्थनासाठी. लोकशाही महाराष्ट्रात आजही नाही, याला जबाबदार या देशातले ब्राह्मण राज्यकर्ते आहेत, मराठा राज्यकर्ते आहेत, वैश्य लोक आहेत. आणि म्हणून फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, त्यांना माझी विनंती आहे, अरे तुमचे आजोबा नातू पतवंड लोकसभेसाठी लढायला ज्यांना बोलता येत नाही ते लढतायत. ओबीसीनी काय गुन्हा केला आहे? ओबीसींना कधी तुम्ही संधी देणार? म्हणून ही संधी याच लोकसभेत मिळावी अशी विनंती माझी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा आहे. मोठ्या मनानं तुम्हाला ठाण्यातून आगरी कोळी कराड्यांनी मुख्यमंत्री केलं, कृतज्ञता म्हणून आता ती पदं सोडा आणि ठाण्यातून खासदारसुद्धा आगरी असला पाहिजे. जिथे जिथे आता खासदारकीची सीट आहे तिथे मी आगरी तरुणांना लढण्यासाठी मार्गदर्शन करणार आहे, मदत करणार आहे. आणि पुन्हा एकदा बाळासाहेब आंबेडकरांना या महाराष्ट्रात मी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो. बाळासाहेब, खऱ्या अर्थाने जे ओबीसींमध्ये धाडस नाही ते तुमच्यामध्ये आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर तुम्ही खऱ्या अर्थाने ओबीसींना, जे मायक्रो ओबीसी आहेत त्यांना नेतृत्व देत आहेत. तुमच्याबरोबर आम्ही सगळे आगरी कोळी भंडारी आहोत आणि माझा अत्यंत प्रेम आणि कृतज्ञता आजही भाव त्यांच्याविषयी आहे. आणि त्याच प्रेरणेने मी घोषणा करतोय, मला काय पक्षाने असं सांगितलेलं नाही की तुम्ही निवडणूक लढा, पण आम्ही ओबीसीने ठरवलं आहे की ज्या पद्धतीने बाळासाहेब धाडस करतायत त्यांच्याबरोबर आम्ही सगळे ओबीसी आहोत. SC STना घेऊन सगळ्या खासदारक्या लढवायची आमची सुद्धा तयारी आहे. मूळ प्रश्नाला बगल दिली आपण असं म्हणता येईल या ठिकाणी. जर लढले तर दिसतंय तुमचं की बाबा वंचित बहुजन आघाडीकडनंच सध्या तरी तुमचं दिसतंय, आणि जर इतर कुठल्या पक्षांनी ओबीसींना प्राधान्य दिलं तर म्हणजे आता मी आमदार प्रशांत ठाकूर यांचं नाव घेतलं होतं कदाचित, म्हणजे नाही, आमदार प्रशांत ठाकूर जर लोकसभा लढत असतील तर त्यांचं स्वागत आहे. कारण पनवेलची जागा ही लोकनेते दिबा पाटलांची, जशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकीय गाद्या आहेत त्याच पद्धतीने ओबीसींची एक राजकीय शक्ती दिबा पाटलांनी या महाराष्ट्रात उभी केली आणि त्याच्याबद्दल भूमिका प्रशांत ठाकूर घेत असतील. किंबहुना आमचे सगळ्यात मोठे जुने खासदार रामशेठ ठाकूरांनी उतरावं, कारण त्यांचा दिल्लीचा अनुभव मोठा आहे आणि बलाढ्य माणूस आहे. तो आदर्श खासदार म्हणजे रामशेठ ठाकूरांना अख्ख्या भारतात चालेल नाही. त्यांनी निवृत्ती घेतली आहे. नाही, निवृत्ती कशी घेऊन देईन मी? दिबा पाटील जर 87व्या वर्षी सलाईन लावून जर लढत होते प्रकल्पग्रस्तांसाठी, तीच प्रेरणा रामशेठ ठाकूरांची आहे. आणि राजकीय लढाई म्हणजे पाप नसतं. राजकीय लढाई सलाईन लावून का होईना लढली पाहिजे. लोक तुरुंगातून लढतात आणि निष्कलंक चारित्र्याचे रामशेठ ठाकूर आहेत, त्यांनी लढावं. प्रशांत ठाकूर तर लढतीलच, परंतु खरं म्हणजे त्यांनी ती अगोदरच भूमिका घ्यायला पाहिजे होती असं मला वाटतं. आणि आमचे जेवढे राजकीय नेते आहेत, मग सगळे असतील, बाळाराम पाटील असतील, शेका पक्षाचे जयंत पाटील असतील, बबनदादा पाटील असतील, ठाण्यामध्ये आमचे दशरथदा पाटील असतील, या सगळ्याच लोकांनी आता तरुणांना सांगितलं पाहिजे की आता निवडणुकीत उतरा, बस झालं. डोक्यावर तुम्ही एकनाथ शिंदेना बसवलेत आणि त्यांनी मराठा आरक्षणाला जेवढी मदत केली आणि बेकायदेशीर असलेलं, संविधानाला मान्य नसलेलं आरक्षण लादण्याचा प्रयत्न आपल्या महाराष्ट्रावर केला. आणि जरांगे पाटील यांनी तर सांगितलं की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे. अरे तुम्हाला EWS भेटलंय ना, मग तुम्हाला हे आरक्षण कशाला पाहिजे? राजकीय स्वार्थासाठी ना. ते तर तरी नाखुशीत, म्हणजे जे सरकारने आरक्षण दिले तेही त्यांना नामंजूर आहे. त्यांना ओबीसीतून पाहिजे, कारण ओबीसींच्या महानगरपालिका, ठाणे महापालिका, कल्याण महापालिका, मुंबई महापालिका, पनवेल महापालिका, नवी मुंबई महापालिका यामध्ये प्रचंड पैसा आहे. हे पैसा लुटण्यासाठी त्यांना ह्या स्थानिक स्वराज्य संस्थाचं ओबीसीचं आरक्षण संपवायचं आहे. मला दुःख याचं आहे की ओबीसीमधले नगरसेवक यांना हे कळत नाही की त्यांना संपवण्यासाठी मराठा आरक्षणाचं आंदोलन आहे आणि त्याला खरं म्हणजे मदत केली पाहिजे. पनवेलच्या काही नगरसेवकांबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे की त्यांनी या याचिकेला 1200 पानं आहेत, त्या 1200 पानांमध्ये 2-3 पानं आग्र्यांनी लिहिलीत. हे मी जाहीर न करता सांगतो की 2-3 पानं आगरी कोळ्यांच्या नावावर आहेत. पण 1200 पानांची याचिका असेल तर 1000 पानं आगरी कोळ्यांनी लिहिली पाहिजे. एवढे मोठे लेखक आणि विचारवंत आमच्या समाजाचे लोक आहेत, पण ते पुढे येत नाही आणि हे माझं दुःख आहे. बरं, तर
आज राजाराम पाटील साहेबांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी भूमिका स्पष्ट करत असताना सांगितलं की मावळमधून मराठा उमेदवाराला त्यांचा व्यक्तिशः विरोध आहे आणि जर कुठल्याही पक्षाने त्या ठिकाणी मावळमधून मराठा उमेदवार दिला तर मात्र स्वतः ते निवडणुकीच्या रिंगणात या ठिकाणी उतरणार आहेत. शिवाय मराठा आरक्षणाविरोधात त्यांनी याचिका दाखल केलेली आहे. शासनानं जे मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे ते देखील असंविधानिक आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे. ही चर्चा ऐकल्यानंतर मला शेवटचं बोलायचं आहे की राजकारणाबद्दल ओबीसींच्या मनात धर्माने अशी भीती घातली आहे की राजकारण हे वाईट असतं, म्हणजे राजकारण म्हणजे गजकारण, असं मी नेहमी ऐकत आलो. परंतु मी मागची लोकसभा लढलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की लोकसभेचा फॉर्म भरल्यानंतर आपले जे विरोधी आहेत ब्राह्मण क्षत्रिय ते घाबरतात आणि ते आपला फॉर्म मागे कसा घ्यायचा अनेक आमिषे दाखवतात, अनेक दबाव टाकतात. मला हे म्हणायचं आहे की आपल्या इथला केवळ आमदार खासदार हा ओबीसीच SC STच असावा असं नाही, तर इथला जिल्हाधिकारी, सिडकोचा MD, इथला पोलीस आयुक्तसुद्धा मागासवर्गीय असला पाहिजे. आणि म्हणून तरुणांनी वेगवेगळ्या आघाड्यांवर शिक्षणावर UPSC MPSC या शिक्षणावर भर दिला पाहिजे. प्रशासनात आम्ही असलो पाहिजे, राजकारणात सत्ताधारी आम्ही असलो पाहिजे, पण राजकारण हे अंतिम नाही, प्रशासन महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर बाकीची जी क्षेत्र आहे त्यामध्ये आपली नावं असली पाहिजेत. दिबा पाटलांना का नाही महाराष्ट्र भूषण पुरस्कार भेटत, दत्ता पाटलांना का नाही भेटत, लोकनेते आपले नारायण नागू पाटील यांना भारतरत्न का भेटत नाही, तर याची कारणं आम्ही शोधली पाहिजेत. आम्हाला त्यांनी शूद्र म्हटलं आणि लढाईमध्ये शस्त्र उचलण्याचा अधिकार या देशामध्ये क्षत्रियांना होता, ब्राह्मणांना होता, वैश्यांना होता, मनुस्मृतीने दिला होता आणि तो आम्हाला नाकारला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये शिवाजी महाराजांनी आम्हाला शस्त्र धरण्याचा आरमाराचा अधिकार दिला होता. अधिकार लक्षात घेऊन सर्व निवडणुका आम्ही लढल्या पाहिजेत, ही माझी नम्र विनंती आहे. आणि निवडणूक ही वाईट नसतं. आता देशामध्ये जर चांगले कायदे किंवा विकास घडवायचा असेल तर राजकीय सत्ता आमच्याकडे पाहिजे आणि राजकीय सत्ता ठेवायची असेल तर निवडणुका लढल्या पाहिजेत आणि स्वतःहून कोणी तिकीट देणार नाही. आणि म्हणून मी आत्ता मागच्या वेळी मला बाळासाहेबांनी तिकीट दिलं याबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. जन्मभर 7 जन्म त्यांचे उपकार विसरणार नाही. पण आता मला प्रशिक्षण भेटले, आता मी स्वतःच्या पायावर उभा आहे. बाळासाहेबांनी जर तिकीट दिलं तर आनंदच आहे, अभिमानच आहे. नाही जरी दिलं तर सगळ्या ओबीसींना संघटित करून बाळासाहेबांच्या सोबत ताकद उभी करण्याची माझी जबाबदारी आहे, ती मी पूर्ण करीन एवढं मी जाहीररित्या सांगतो.